टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुख्यमंत्री अजित पवार उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत। साहेब, काय सांगाल, उद्या अजित दादा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, नेमकं दौऱ्याचं कारण काय आणि कसा असणार आहे दौरा? दादांचा दौरा उद्याचा निश्चित झालेला आहे। मुखेड तालुक्यातले ज्येष्ठ नेते शेषरावजी चव्हाण आणि त्यांच्यासोबत इतर मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचा सोहळा होईल आणि अतिशय मोठा कार्यक्रम होईल। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मेळाव्याच्या तयारीला मोठ्या उत्साहाने लागलेले आहेत। समोर कसा दौरा असणार आहे? जे जवान शहीद झाले त्यांच्या घरी भेट द्यायची माहिती एकतर बोरीच्या महादेवांना दर्शनासाठी जाणार होते, परंतु जिल्ह्यातला एक जवान शहीद झाल्यामुळं हा कार्यक्रम रद्द करून शहीद जवानाच्या घरी सांत्वनपर भेट द्यायला जाणार आहे आणि त्यानंतर तिथून मुंबईला जाणार। सकाळी मोहनराव हंबर्डे यांच्याकडे जातील, पक्षप्रवेशाचा सोहळा चव्हाणवाडीला होईल, त्यानंतर शहीद जवानांच्या घरी जातील आणि मुंबईला जातील। ज्या पद्धतीनं अजितदादा तिसरा दौरा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पार्श्वभूमीवर जर गरज पडली तर राष्ट्रवादी स्वबळ तयारी करते का या अनुषंगानं? असं आहे की सगळ्यात पक्षाला स्वबळाची तयारी करावी लागते। राष्ट्रवादी काँग्रेसची स्वबळाची तयारी आहे, परंतु महायुती जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाला मी पण बांधील आहे। परवाच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही महायुती मिळून लढणार आहोत आणि एकदा नेत्यांनी एखादा शब्द जर दिला तर तो पाळणं कार्यकर्त्याचं काम आहे। पण स्थानिक पातळीला जर वेगळा लढायचा निर्णय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण तयारीनिशी उतरणार। राष्ट्रवादी ताकद तेवढी आहे का जिल्ह्यात? आपण जर बघितलं भाजपाचे 5 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, शिवसेनेचे 4 आमदार आहेत। राष्ट्रवादीची ताकद काय आहे ते थोड्या दिवसामध्ये दिसून येईल। नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1चा पक्ष तुम्हाला। बरं साहेब, दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत एकत्रित अशा चर्चा सुरू झाल्या, तुम्हाला काय वाटतं? माझं वैयक्तिक मत आहे की हे जर झालं तर खूप आनंदाची गोष्ट आहे, पण शेवटी निर्णय ज्येष्ठ मंडळी दोन्ही मान्यवर बसून घेतील। एक तर ताकद वाढेल आणि अतिशय चांगला संदेश जाईल असं माझं वैयक्तिक मत आहे। त्यामुळं शेवटी मी या संदर्भामध्ये कोणाची चर्चा केलेली नाही। वाचले ते आणि ऐकलंय ते आपल्यामार्फतच ऐकलेलं आहे। त्यामुळं उद्या दादा येत आहे तर दादाची चर्चा जर झाली तर मला त्याच्यातून काय नेमकं आहे ते कळेल। साहेब, अतिरेक्याने जे आहे ते पहलगाममध्ये हल्ला केला, भारताने त्याला उत्तर दिलं, मात्र असं असलं तरी पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत, सारखे ड्रोन हल्ले सुरू आहेत। बघा, पाकिस्तानची ताकद ही सगळ्यांना माहिती आहे। भारतासारख्या बलाढ्य देशाच्या समोर पाकिस्तान हा नगण्य आहे। परंतु एक आपल्या खेड्यामध्ये एक मन आहे की दिवा विझण्याच्या पूर्वी फडफड करतो, तसं तर ते फडफड करण्याचं काम सुरू आहे असं माझं मत आहे आणि त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे। निश्चित आपण बघतोय होते लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, ज्यांनी आपले संवाद साधलाय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।